नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता तो क्षण आलेला आहे। आदरणीय महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि यशस्वी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिंदे सर म्हणाले होते की आज किंवा उद्या 4 वाजेपर्यंत 100% परीक्षा परिषदेची टीईटीची जाहिरात येणार आहे, वेळापत्रक येणार आहे आणि 4 वाजायच्या आतच बांधवांनो काय आलेलं आहे, आज जाहिरात आलेली आहे। त्यामुळे सर्वांचं खूप खूप असं या लाईव्ह सेशनमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि बांधवांनो, ज्या प्रतीक्षेमध्ये तुम्ही होता की नेमकी जशी सीटीईटी वर्षातून 2दा होती, मग टीईटी परीक्षा का होत नाही, सध्याचे जे काही दादा भुसे जे शिक्षण मंत्री आहे त्यांनी ह्या प्रश्नाला गांभीर्याने समजून घेतलं आणि बांधवांनो आदेश दिले परीक्षा परिषदेला की नेक्स्ट टीईटी परीक्षासुद्धा तुम्ही काय करा, लवकरात लवकर घ्या। कारण केंद्र सरकारने त्यातली त्यात बांधवांनो सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की येणाऱ्या 2 वर्षामध्ये शिक्षकांनी टीईटी परीक्षा किंवा सीटीटी परीक्षा पात्र करा, अन्यथा तुम्हाला नोकरीला काय करावं लागेल, मुकावं लागेल। आणि इथून पुढे जे नव्याने डीएड धारक बीएड धारक जे शाळेमध्ये कॉलेजमध्ये अध्यापन करतायत त्यांच्यासाठी सुद्धा बांधवांनो ही परीक्षा देणं खूप गरजेचे आहे। मग या परीक्षेची नेमकी ऑनलाईन जी काही फॉर्म भरायची तारीख काय आहे, त्यानंतर याची शेवटची तारीख काय आहे, याची फीस किती असणार आहे, पेपर 1 पेपर 2 कला शाखेचा वेगळा, विज्ञान शाखेचा वेगळा, ही नेमकी सगळी भानगड काय आहे हे आपल्याला या व्हिडिओमधून समजून घ्यायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त काय करा, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि इतर बांधवांपर्यंत पाठवा। कारण बांधवांनो 23 नोव्हेंबरलाच काय होणार आहे, तुमची परीक्षा होणार आहे आणि सर्वात अगोदर आदरणीय आपले शिंदे सरांनी हे तुम्हाला सांगितलं होतं। त्यामुळे अधिकृत परीक्षा परिषदेची जाहिरात आलेली आहे, वेळापत्रक आलेले आहे, म्हणून आता वेळ दौडू नका आणि तयारीला लागा। मग बघूया बांधवांनो, जाहिरातीमध्ये जे काय आपले आयुक्त आहे, आयुक्तांच्या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण या ठिकाणी काय करूया, प्रत्यक्ष बघूया। तर बघा बांधवांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 बांधवांनो 2021 नंतर मध्ये 2 वर्ष थांबलेले होते आणि आता बांधवांनो ही कधी आहे परीक्षा, ही आता 25ला म्हणजे 24 नंतर 25ला लगेच ही परीक्षा आलेली आहे। आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे ती आहे बांधवांनो 15/9/2025 म्हणजे 15 तारखेपासून 15 सप्टेंबरपासून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म काय करायचे आहे, भरायचे आहे। ते किती तारखेपर्यंत, 3-10 तारखेपर्यंत, म्हणजे जवळपास बांधवांनो तुम्हाला 20 दिवस या ठिकाणी फॉर्म भरायला भेटलेले आहे। त्यामुळं आज उद्या छानसा अभ्यास करा। काही जर अडचणी आल्या तर बांधवांनो हा माझा नंबर आवर्जून असू द्या, त्यावर टेक्स्ट मेसेज करायचा फॉर्म भरताना 96 57 45 16 45 यावर मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपला। आणि तुमच्या फॉर्म भरण्याच्या संदर्भात काही अडचणी असेल तर या नंबरवर तुम्हाला मी ते नक्की त्या अडचणी सोडवेल। त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईनची प्रिंट कधी काढून घ्यायची आहे, ही 10/11ला काढून घ्यायची आहे बांधवांनो। आणि कुठपर्यंत काढायची आहे, 10/11 पासून सुरुवात करायची आहे आणि 23/11 पर्यंत, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला हॉल तिकीट म्हणतो, त्या 10 तारखेपासूनच हॉल तिकीट तुम्हाला मिळून जाईल। आणि परत लक्षात ठेवा, फॉर्म लवकर काय भरायचा आहे 2 दिवसात मी म्हटलो, कारण तुम्ही जितक्या लवकर फॉर्म भराल तितकं सेंटर तुम्हाला जवळ मिळेल। नाही तर सीटीईटीला सेंटर हे दुसऱ्या राज्यात जातं, तसं तुम्ही बांधवांनो तुमचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं म्हटलं की तुमची मानसिकता थोडीशी काय होईल, बिघडून जाईल। त्यामुळे लक्षात ठेवा। त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर आणि त्याचा दिनांक सांगितलेला आहे। पहिला पेपरचा दिनांक हा 23 नोव्हेंबरच आहे, 23/11 सकाळी बांधवांनो 10:30 वाजता तुम्हाला पेपरला सुरुवात होणार आहे, तर तो 1 वाजेपर्यंत असणार आहे। तर 10च्या अगोदर तुम्ही तिथं जाणं गरजेचं आहे, 10च्या अगोदर जाणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर सेकंड पेपर हा बांधवांनो त्याची तारीखसुद्धा ही किती आहे, 13च आहे। याचा वेळ बांधवांनो मात्र हे ठिकाणी 14:30 म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 2च्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, परीक्षेला त्या ठिकाणी जायचं आहे। 2:30 वाजता म्हणू आपण, पण 2लाच तिथं तुम्ही हजर राहा आवर्जून तुम्हाला सांगायचं, कारण हा 1:30 1ला संपला की लगेच तिथं तुम्ही हजर राहणं गरजेचं असतं। तर अशा पद्धतीने बांधवांनो ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। फक्त लक्षात ठेवा, फॉर्म भरताना चुका करू नका। चुका काय होत असतात त्यावर सुद्धा मी आवर्जून तुम्हाला बोलेल। तर परत एकदा रिपीट करतोय की 15 नोव्हेंबरपासून काय सुरू होतं आहे, ऑनलाईन
फॉर्म भरायला सुरू होत आहे. त्याची शेवटची तारीख ही बांधवांनो 3/10 आहे. हे लक्षात ठेवा. 15 सप्टेंबर म्हणायचं आहे मला. 15 सप्टेंबरला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि 3 ऑक्टोबरला हे फॉर्म काय होणार आहे, बंद होणार आहे. आवर्जून लक्षात ठेवा. परत एकदा रिपीट करतो मी. 15 सप्टेंबर हा बांधवांनो, 15 सप्टेंबरला सुरुवात करायची आहे फॉर्म भरण्यासाठी आणि त्याचा शेवट बांधवांनो हा 3/10 म्हणजे 3 ऑक्टोबरला आहे. हे आवर्जून लक्षात घ्या. यावेळेची दिवाळी ही ज्ञानमय दिवाळी साजरी करायची आपल्याला, आवर्जून लक्षात असू द्या. आता अडचणी काय येणार आहे तुमच्या, मी तुम्हाला आवर्जून सांगतो. अडचणी हे येणार आहे की सर माझं काय झालेलं आहे, सर माझं झालेलं आहे कोरं काय म्हणू आपण त्याला, फक्त मी 12वी आणि D.Ed पास आहे. 12वी आणि फक्त काय झालं आहे माझं D.Ed झालेलं आहे. 12वी आणि D.Ed झालं आहे. तर तुम्ही पेपर क्रमांक 1 निवडायचा आहे. लक्षात ठेवा. पेपर क्रमांक 1 काय म्हणतोय मी, लक्षात असू द्या. पेपर क्रमांक 1 पेपर पहिला तुम्ही काय करायचा आहे, निवडायचा आहे, तो द्यायचा आहे. दुसरी गोष्ट, तुमची 12वी झालेली आहे, तुमचं परत काय झालेलं आहे, D.Ed झालेलं आहे आणि तुम्ही परत काय केलं आहे, पदवी परीक्षा पास आहात. पदवी परीक्षा, पदवी एखादं तुमचं BA झालेलं आहे, BA झालेलं आहे, BA. मग BA वाल्यांनी सुद्धा बांधवणं काय करायचं आहे, D.Ed आणि BA वाल्यांनी काय करायचं आहे, पेपर काय करायचा आहे, पेपर क्रमांक 2 निवडायचा आहे. पेपर क्रमांक 2, पण कोणता 2 की ज्याच्यामध्ये बांधवणं इतिहास, काय इतिहास आणि बांधवणं प्लस काय करायचं आहे, भूगोल हा विषय निवडायचा आहे. लक्षात ठेवा. कुणीकडेही घुसायचं नाही कोणाच्या घरात. ज्यांनी त्यांनी आपापल्याच परीक्षा काय करायच्या द्यायच्या आहे. हा झाला पेपर क्रमांक 1, हा झाला पेपर क्रमांक 2. असं ज्याचं काय झालेलं आहे बांधवांनो, B.Ed झालेलं आहे. काय झालेलं आहे, B.Ed काय झालेलं आहे, B.Ed झालेलं आहे. B.Ed झालेलं आहे. मग B.Ed झालेल्या व्यक्तीचं पदवी झालेलीच असते. लक्षात ठेवा. पदवी झालेलीच असते. पदवी झालेली आणि तुमचं परत BA आहे. अशांनी सुद्धा काय करायचं आहे, सेम टू सेम पेपर 2 घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये इतिहास आणि काय आहे, भूगोल आहे. हे आवर्जून काय करा, लक्षात ठेवा. आणि ज्यांचं बांधवणं काय झालेलं आहे या ठिकाणी, त्यांचं झालेलं आहे B.Ed होत असताना पदवीला मात्र त्यांची काय होती बांधवणं, सायन्स होतं. आपण त्याला BSc म्हणू. काय होतं, BSc झालेलं आहे त्यांचं. BSc वाल्याने पेपर क्रमांक 2 घ्यायचा आहे. पण कोणता 2 घ्यायचा आहे, पेपर क्रमांक 2 घ्यायचा, पण कोणता, विज्ञान आणि बांधवांनो गणित घ्यायचं आहे. विज्ञान आणि गणित घ्यायचं आहे. लक्षात असू द्या. विज्ञान आणि गणित घ्यायचं आहे. लक्षात असू द्या. आणि 5वा, काही अपवादात्मक मुलं असे असतात की त्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे. 12वीला काय झालं आहे, सायन्स झालेलं आहे आणि 12वी D.Ed केलं आहे त्यांनी आणि परत मात्र त्यांचं पदवीला काय होतं, BSc होती बांधवांनो. काय होती, BSc होती. मग अशांनी सुद्धा पेपर क्रमांक 2 घ्यायचा आहे. पेपर क्रमांक काय घ्यायचा आहे, 2 घ्यायचा आहे. कोणता, विज्ञानचा. सेम टू सेम विज्ञान आणि गणित. आता प्रश्न येतो कॉमर्सवाल्यांचा. काय, 6वा घटक असा आहे की त्यांचं काय झालेलं आहे, B.Ed झालेलं आहे आणि पदवीला त्यांचं मात्र काय होतं, कॉमर्स होतं. कॉमर्स, BCom म्हणतो आपण त्याला, BCom. मग अशांचा प्रश्न हा असतो, गुरुजी जर तुमची मेथड जर का BComला काय असेल, मॅथ असेल आणि दुसरा पेपर तुमचा जर अर्थशास्त्र असेल किंवा काय म्हणू आपण त्याला, एक अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा असतात पहा तुमच्या कॉमर्सच्या, तो असेल तरीसुद्धा तुम्ही बांधवांनो काय करायचं आहे, इतिहास आणि भूगोलच घ्यायचं आहे BComवाल्यांनी. लक्षात असू द्या. किंवा अर्थशास्त्र हे तुमचं सामाजिक शास्त्रात मोडतं. कशात मोडतं, सामाजिक शास्त्रात मोडतं. लक्षात असू द्या. कॉमर्सवाल्यांनी सुद्धा काय करायचं, इतिहास भूगोलच घ्यायचं आहे. कारण कॉमर्स हा विषय, अर्थशास्त्र हा विषय सामाजिक शास्त्रात मोडला जातो. तुम्ही जर मॅथ सायन्स करायला गेले, अरे तुमचं कॉमर्सवाल्यांचं सायन्स नव्हतंच ना, मग तुम्हाला उद्या नोकरी कशी मिळेल. त्यामुळं आवर्जून लक्षात ठेवा, हे तुम्हाला घेता येणार नाही. त्यामुळं कॉमर्सवाल्यांनी सुद्धा डोळे झाकून इतिहास भूगोलच ही काय करायची मेथड निवडायची आहे. हे आवर्जून लक्षात असू द्या. ह्याच टेक्निकल गोष्टी आहे. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, 12वी झाली तुमची कोरी, फक्त पेपर क्रमांक 1 घ्या.
त्या ठिकाणी तुमचं 12वी आणि डी एड आणि पदवी झाली, बी ए झाले असेल तर इतिहास भूगोलचा सेकंड पेपर घ्यायचा आहे. बी एड झालं आहे, बी ए केलेलं आहे तुम्ही, त्यांनीसुद्धा सेकंड पेपरच घ्यायचा आहे इतिहास भूगोल सेम टू सेम. पण तुमचं लक्षात ठेवा, बी एड केलं आहे आणि बी एस सी झालेली आहे, बी एस सीवाल्याने मात्र मॅथ सायन्सच घ्यायचं आहे, मग इतरांनी तुम्ही इतिहास भूगोलच घ्यायचं आहे. त्यानंतर 12वी नंतर तुमचं पदवी केलं आणि बी एस सी केलेली आहे, डी एड आणि बी एस सी आहे तुमचं, तर अशा विद्यार्थ्यांनी मात्र विज्ञान शाखेतीलच काय करायचं आहे, तुम्हाला शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे. बी कॉमवाल्यांना मात्र प्रॉब्लेम आहे. आपल्या संभाजीनगर विभागामध्ये आवर्जून प्रत्येक बी एड कॉलेजला सांगितलं जात असतं की तुमची मेथड बांधवांनो जी दिलेली आहे, तर मेथड बी कॉमवाल्याला मराठवाड्यामध्ये कोणती दिली जात असती की मॅथ आणि इंग्लिश दिली जात असती. तर मॅथ आहे परंतु त्याला सोबत सायन्स नाही आहे ना, म्हणून हा जो काही बी कॉम हा सब्जेक्ट सामाजिक शास्त्रामध्ये बांधवांनो काय केला जातो, मोडला जातो. आणि बी कॉम 12वीला 11वी 12वीला काही सध्या टी ई टी नाही आहे, पण बी कॉमला जर तुम्ही मॅथ सायन्स घेतलं तर तुम्हाला पात्रच ठरणार नाही. आणि बी कॉम हा विषय 1ली ते 8वीसाठी कुठं शिकवला जातो, अर्थशास्त्र म्हणून शिकवला जातो. आल्या लक्षामध्ये, तो थोडा भाग असतो तो, त्यामुळं आवर्जून लक्षात ठेवा, बी कॉमवाल्यांनी विज्ञान घ्यायचं नाही एवढं मात्र निश्चित आहे. मी एका बी एड कॉलेजवरती काम केलेलं आहे 5 वर्ष आणि मला हे पक्क माहिती आहे, त्यामुळं तुम्ही आवर्जून हे लक्षात असू द्या, ठीक आहे. आणि यानंतर तुम्हाला आवर्जून सांगायचं, याच्या आमच्या छानशा काय आहे बॅचेस आहे. हे मागचे आमचे सर्व गुणवंत विद्यार्थी आहे. आज रोजी जिल्हा परिषद शाळेला 2,500पेक्षा मुलं लागलेले आहे. आलं लक्षात. नवीन रिझल्ट ज्यावेळेस आला याची संख्या 4,500 होती, 4,500 प्लस मुलं आहे. तर पहिला पेपर हा या ठिकाणी, त्यामध्ये आम्ही तुम्हाला बांधवांनो मानसशास्त्र, मराठी, इंग्रजी, त्याला जोडून हिंदी विषयसुद्धा, ज्याला इंग्रजी जड जातं त्याला हिंदी विषयसुद्धा आम्ही शिकवणार आहोत. तर त्या बॅचची फी फक्त 2,000 रुपये आहे. किती हजार? 2,000. आणि 2,000 बॅचमध्ये आम्ही किती रुपये देतो आहे तुम्हाला बांधवांनो, हे 2,000ची पुस्तक आम्ही फ्री देतो आहे, हे आवर्जून लक्षात ठेवा. फक्त पोस्टाचा चार्जेस तुम्हाला 350 रुपये पे करावा लागतो. हे सर्व मान्यवर या ठिकाणी तुम्हाला शिकवायला आहे, हे लक्षात असू द्या. सेकंड पेपर ज्याचं काय झालेलं आहे, बी एड झालं आहे किंवा पदवीला त्याचं बी ए होतं, अशा व्यक्तींसाठी सुद्धा बांधवांनो हीच टीम असणार आहे शिकवायला. 2,000 रुपये त्याची फी आहे. आणि यांनासुद्धा त्यांच्या पेपरची पुस्तकंसुद्धा तुम्हाला घरपोच पोस्टाने ते मिळून जाणार आहे, हे डोक्यात असू द्या. त्याच्यानंतर पहा, जे मॅथ सायन्सवाले आहे त्यांनासुद्धा बांधवून हे पुस्तक तुम्हाला मॅथ सायन्सचे नक्कीच भेटणार आहे. 2,000 रुपयाच्याच फीमध्ये 2,000ची बॅचसुद्धा फ्री तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम सर्व डी एड बी एड धारकांना मला सांगायचं आहे की बाळासाहेब शिंदे खूप मोठे व्यक्ती आहे. आणि तुम्हाला टी ई टी जर पास व्हायचं असेल, मराठी आणि इंग्रजी त्यांच्याकडं 60 मार्क दिलेले आहे. मग तुमचा पहिला पेपर असेल तरी मराठी इंग्रजी असतं, तुमचा दुसरा पेपर असेल तरी मराठी इंग्रजी असतं, विज्ञान शाखेचे असेल तरी मराठी इंग्रजी आहे, कॉमर्सवाले असेल तरी मराठी इंग्रजी आहे. ह्या सर्वांसाठी बांधवनो मराठी इंग्रजी कंपल्सरी आहे. एवढा मोठा बाप माणूस सोबत असताना तुम्ही घाबरून जाऊ नका. सोबत त्यांच्यासोबत राहून आम्हीसुद्धा बांधवांनो चांगले गेले 12 वर्षापासून मी सरांच्या सोबत आहे. खास करून टी ई टी, सी टी ई टी शिक्षक भरतीच्या मुलांना मी शिकवतो आहे. त्यामुळं घाबरून जाऊ नका. खूप तगडी टीम आहे, अनुभवी व्यक्ती आहे. मराठवाड्यात जर तुम्ही गेले तर जेवढे काही बांधवांनो पोलीस स्टेशन असेल, जेवढ्या झेडपीच्या शाळा असतील, जेवढे कलेक्टर ऑफिस असेल, त्या ठिकाणी आदरणीय शिंदे सरांचाच विद्यार्थी तुम्हाला त्या कार्यालयामध्ये दिसेल. तो लिपिक असेल, क्लास 1 अधिकारी असेल, क्लास 2 अधिकारी असेल. तर अशा मोठ्या व्यक्तींकडं तुम्ही राहून काय करा, नोकरी, सरकारी नोकरी मिळवा, एवढं तुम्हाला मी सांगतो. आणि बांधवनो माझंही बालमानसशास्त्राचं काय आहे पुस्तक आहे सर, ते पुस्तक घ्या तिथे, ते बघा ते खाली, हां, तर ते पुस्तकवर घ्या तेच घ्या. तर हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर 96 57 45 16 45 या नंबरवरती तुम्ही जरूर कॉल करा. आणि तुम्ही जर बॅच घेतली तर हे पुस्तक तुम्हाला ह्या बॅचमध्ये फ्री भेटून जाणार आहे. शिंदे सरांचं सुद्धा पुस्तक आहे बांधवांनो मराठी इंग्रजीचं. बघा हे शिंदे सरांचं पुस्तक आहे मराठीचं. आणि आमचे पुस्तकच 400 रुपयाचे. बघा तुम्ही हे सगळे, हे आपल्या क्लासेसचे सर्व काय नोट्स आहे.
आमच्या IBPSच्या वेगळ्या नोट्स असतात, ऑफलाईन क्लासच्या वेगळ्या नोट्स असतात, परीक्षा परिषदेच्या वेगळ्या नोट्स असतात. ज्याच्या त्याच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार हे सगळं काम चालतं. त्यामुळं आता वेळ दौडू नका आणि आवर्जून बांधवांनो काय करा की ही बॅच काय करा, परचेस करा. मग अगोदर काय करायचं, बॅच परचेस करायला द विनर स्टडी सेंटर नावाचं ॲप काय करायचं, डाउनलोड करायचं. ते डाउनलोड केलं की तुम्हाला वरतीच फ्रंटला काय दिसेल, TET गॅरंटेड बॅच पेपर 1 आणि पेपर 2. तुमचा पेपर 1 असेल तर 1 निवडा, 2 असेल तर 2 निवडा. आलं का लक्षामध्ये? हे या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून काय करायचं आहे, सांगायचं आहे. एवढं बोलतो आणि आता संध्याकाळी आम्ही बांधवांनो सगळेच शिक्षक काय करतोय, परत एकदा लाईव्ह येतो आणि आजपासूनच आम्ही तुमचं मॅरेथॉन काय करतोय, सुरू करतोय की नेमका अभ्यास काय करावा, कुठले घटक महत्त्वाचे आहे आणि लगेच प्रत्यक्ष अध्यापनालाच आम्ही काय करतोय, सुरुवात करतोय. त्यामुळे तुम्ही आवर्जून संध्याकाळी काय करायचं आहे, मॅरेथॉनला या आणि आपल्या या बाळासाहेब शिंदे या यूट्यूब चॅनेलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. हे या ठिकाणी मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.